नमस्कार, मी युगा तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला माझी एक नवीन रेसिपी म्हणजे भारताबाहेर एक फळ आहे ते म्हणजे अवाकाडो आणि ते भारतात अधिक प्रमाणात प्रचलित झाले। त्याचं कारण त्या फळापासून आपल्याला आपल्या शरीराला खूप उपयुक्त घटक मिळतात। ते काय काय आहे ते मी पुढे तुम्हाला सांगेलच। चला तर त्या अवाकाडो फळापासून काय रेसिपी दाखवते ते पाहूया। अवाकाडो पासून गुआकामोली बनवणार आहे आणि ते कसं बनवायचं। सर्वप्रथम हे अवाकाडो आहे। इथे मी दोन फळं ठेवलीत, तुम्हाला दिसत असेल, एक डार्क एक लाईट कलर दिसतं आणि एक काळपट दिसतंय। आता हे मी तुम्हाला ओळख करून द्यायला ही दोन्ही फळं ठेवली। हे फळ बघा, हाताने दाबलं तरी कडक लागतंय, म्हणजे कच्चं फळ आहे। अवाकाडो पिकल्यावरच ते फळ वापरात घ्यायला चांगलं वाटतं। कच्चं घेतलं तर तुम्हाला मजा येणार नाही आणि त्याच्यापासून पदार्थही नीट बनत नाही। तर ते हे असं पिकलेलं असतं। अवाकाडोचे इथे देठ असतात, ते कधी कधी असं पिकल्यावर असं उखडलं की ते पटकन पडून जातं आणि हे बघा असं नरम झालंय सगळं। जसं की आपण आपला आंबा कच्चा असला कैरी टाईप असेल तर असं कडक लागतो आणि पिकल्यावर असं कुठेही दाबलात तर नरम लागेल। तर असं हे अवाकाडो घेतलंय मी, एका अवाकाडो पासून दाखवते। आणि मग त्याला लागणारं साहित्य म्हणजे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू आणि मीठ आणि मिरची आवश्यक। तुम्हाला तिखट आवडत असेल तर मिरची घाला। जर तुम्ही मुलांना डब्यासाठी हे करत असाल तर मिरची नाही घातली तरी चालेल। आता एवढ्या म्हणजे तुमच्या ह्याच्यावर आहे की फळाचा गर किती होतो, त्यात किती कांदा घालायचा, किती टोमॅटो, पण एवढ्या शॉर्ट इन्ग्रेडियंटमध्ये एकदम सुंदर प्रकारे डीप तयार होतं। अजून विविध प्रकार होतात ते मी सांगेल। आता आपण कसं करतात ते कसं करायचं। तर अवाकाडो तयार झाल्यावर ह्याला असं सुरीने अलगद सगळ्या बाजूने घ्यायचं आणि मग थोडंसं तिरकं केलं की हे निघतं। पिकल्यावर बघा वरून जरी काळपट दिसलं तर हे खऱ्या अर्थाने फळ तयार झालं। आणि आता मग आपल्याला ह्याची मधली बी काढायची आहे। ही मधली बी घ्यायची नाही वापरात, चमच्याने अशी काढायची। आणि आता ह्याचा गर इझी वे निघणार तुम्हाला असाच चमच्याने असा सगळा गर काढून घ्यायचा आहे। हा अवाकाडो तुम्ही त्याच्यात सुरीने रेषा करून पण तुकडे करून काढू शकता किंवा असा काट्याचा चमचा घ्यायचा आणि ह्याला सगळ्या अवाकाडोला स्मॅश करायचं आहे। जेव्हा आपण स्मॅश करतो हे फळ ना एकदम क्रीमी असतं किंवा बटर कसं आपलं असतं तशा टाईप असल्यामुळे आपोआप ते असं हे रगडलं जातं त्याच्यात। आता बघा हे सगळं झालं एकदा की आता आपण ह्याच्यात काय काय टाकणार ते दाखवते। आता हे थोडं आहे म्हणून मी ह्याच्यात थोडासा कांदा, थोडासा टोमॅटो, थोडी मिरची, थोडी कोथिंबीर आणि अगदी लिंबाचे 1-2 थेंब आणि चवीनुसार काळं मीठ घेतले ते आणि हे छान मिक्स करायचं। आणि अशा तऱ्हेने आता मी एकाच फळाचं दाखवलं। जर तुमच्याकडे भरपूर प्रमाणात लोकसंख्या असेल तर तेवढ्या प्रमाणात ते तुम्ही करायचं। आणि जर तुम्हाला सकाळी मुलांना डब्याला द्यायचं असेल तर ह्यालाच गुआकामोली म्हणतात। हे ब्रेडला लावू शकता, नाचोसच्या बरोबर डिप म्हणून खाऊ शकता। अशा तऱ्हेने तुम्ही
किती झटकन तयार होतं आणि अशा तऱ्हेने हे तुम्ही बनवू शकता। आता हे जे गुआकामोली झाले तर असे आपल्याला नाचोज मिळतात। या नाचोज बरोबर कोणी गेस्ट आले तर असं डीप करून खायला पण हा डीप प्रकार झाला आहे। आणि दुसरा म्हणजे ब्रेड तुम्ही टोस्ट केलात की त्याला या पद्धतीने स्प्रेड करायचं आणि तुमच्याकडे वाटलं तर मिरची म्हणजे क्रश मिरची, रेड चिली ती टाकू शकता किंवा डीप तीळ असतात ते टाकू शकता किंवा अंड्याचं हाफ फ्राय करून ठेवून हा सकाळचा हेल्दी तुमचा नाश्ता तयार होतो। तर आपण आता एकाच गुआकामोलीपासून मी 2 प्रकार दाखवले। असे ह्याच्यापासून स्मूदी करता येते, ती हेल्दी आहे आणि मग बरेच प्रकार असे करता येतात। बघितलं तुम्ही एक फळ पण त्याच्यापासून आपण गुआकामोली जो केला आहे तो अतिशय हेल्दी प्रकार आहे आणि ह्या फळात विटॅमिन ए, विटॅमिन B6, सी, मॅग्नेशियम, फायबर, परत कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं। अतिशय हेल्दी फळ म्हणजे काय, त्याने हार्ट अटॅकचा धोका टळण्यास मदत होते। असं हे शरीराला आवश्यक असल्यामुळे या फळाला मागणी पण आहे आणि टेस्टी लागते। ह्याची कोणतीही तुम्ही रेसिपी केलात तर ती चविष्ट लागतेच लागते। नक्की तुम्ही पण असे करून बघा आणि मला जरूर कमेंट्सद्वारे कळवा। माझी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर करा। धन्यवाद।